हे बघा आई बाबा, पॅनिक होऊ नका. अरे हे काय? अगं ती मैत्री आता काय बोलली? काय बोलली? हा, त्या काय म्हणाल्या माहितीये का? त्या म्हणाल्या की तुम्ही अजून लहान आहात, तुमचं वय आता काही म्हणजे लग्नाचं नाहीये तुमचं वय, त्यामुळे तुम्ही आणि मैत्रीचं आणि त्यांचं पटत नाहीच ना, म्हणजे हे खरंय. हे खरंय. असं आहे. हे असं काय हो? म्हणजे आपल्याशी म्हणजे मोठ्यांबरोबर ज्या गोष्टी बोलायला पाहिजे ते लहानांबरोबर बोलतात. नाही हे बरोबर नाही ना. म्हणजे मान्य आहे की मैत्री त्यांची मुलगी आहे, ते खूप मोठे डॉक्टर आहे, पण तूही डॉक्टर आहेस रे आणि आमचा मुलगा आहेस. आपली पण एक बाजू आहे ना. या बाबतीत आपलं पण मत काय आहे हे त्यांनी समजून नको का घ्यायला? असं कसं? त्यांचं काय झालं माहितीये का? त्या म्हणल्या की आधी काय बाबा तुम्हाला समजवते, म्हणजे मला माझ्याशी बोलल्या. त्यांना खरं तर समजवायचं होतं मैत्रीलाच, पण त्यांचं पटत नाही हे खरंय ना, त्यामुळे मग त्या माझ्याशी बोलल्या या विषयावर. मला बाई नवलच वाटतं. असे काय थोडे सगळे? म्हणजे तिची आई इकडे येते, आपल्याला न भेटताच निघून जाते. तिचे वडील येतात, आपल्याला न भेटता निघून जातात. कमाल वाटते ना मला ह्याची. हा, नुसते त्या हाताची घडी घालून नेहमी असं तुम्ही करता. तुम्हाला त्यांच्या मर्जीत राहायचं असतं, हे सगळं तुम्ही बोलायला पाहिजे, तर ते नाही. मी वाईटपणा घ्यायचा सगळं. हे असं आहे माहितीये का? चंद्रमोहन भाऊजींनी माझ्या गळ्यात दगड बांधलेला आहे. खरंच नुसतं मनस्ताप आहे सगळा. खरंच तू जरा 1 मिनिट का होईना शांत बसलीस तर मी बोलू शकतो ना. जरा शांत बस. हे बघ, तुझं सगळं म्हणणं अगदी बरोबर आहे, 100% खरं आहे. याला तुझे जे काही सांगतेस नाही सगळं बरोबर आहे. हे सगळं बोलायला पाहिजे आपण त्यांच्याशी. मी विचारतो, थांब जरा, तू आता काय मध्ये बोलू नकोस. सौमित्र, हे काय चाललंय? काय तुमचं काय चाललंय? एकतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता प्लीज इकडे येऊ नका, त्या नाही येत घरात, तरी आला तिचं ऐकून. हे बघ, याचं हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे नाही का? काय बरोबर आहे? लहान आहे तो, त्याला काय कळतं? हे बघ दादू, लग्न कार्याच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या मोठ्या माणसांनी ठरवायच्या असतात रे. तू तुझा जोडीदार निवडलास, आम्ही होकार दिला की नाही? नाही म्हणजे आम्हाला ती आवडली आहे, हा गोड मुलगी आहे, आणि आम्ही अगदी आनंदाने मनापासून संमती दिली की नाही? हा, मग आता तुझ्या लग्नाच्या बाबतीतल्या इतर गोष्टी ज्या ठरवायच्या आहेत. ह्याला सांगा तुम्ही. हे बघ, 2 गोष्टी तिथं. एक म्हणजे जरा हळू बोल, आणि दुसरं म्हणजे त्यांची मुलगी आहे का ती. म्हणजे आई, हे बघ, आता त्यांना बघायला पाहिजे ना की काय, कोण मुलगा आहे, कसा आहे, काय कळायला पाहिजे की नको? आणि मला एक सांग, तुम्ही आता मैत्रिणीला ओळखता, होय की नाही? म्हणजे तुम्ही व्यवस्थित ओळखता म्हणूनच तुम्ही लग्न करायची परवानगी दिली की नाही? पण ते मला ओळखतात का? तिचे आई वडील. ओळख झाल्यावर ना लोक तुला एकदम गुड बॉय समजायला लागतात. तुझा रागच नाही करतात. मला माहिती, एकदा तुला ओळखायला लागली ना की सगळं व्यवस्थित होईल. ती एकदा ओळखायला लागली आणि मी नाही आवडलो तर? तर का मी पण हे करीन. मी त्यांना ह्याच्यामध्ये कोंडून ठेवीन आणि बाहेरनं कुलूप लावेन. मग आपण दोघांनी परस्पर लग्न करून टाकायचं. मग ते असे ट्रान्सपरंट काचेतून आपल्याकडे बघतील आणि त्यांना काहीच नाही करता येणार. मग मी अशा मुंड्यावळ्या बाजूला करीन, त्यांच्याकडे बघीन आणि त्यांना खुन्नस देत देत फेरे मारीन. असलं आपण काही करायचं नाही. वाटलंच मला तू असं म्हणशील. तुला पण पटलंय का तिचं म्हणणं? अगं पटलं असं नाही, त्यांची पण एक बाजू असू शकते की नाही. पटणं ना पटणं आमची गोष्ट आहे. काय ना सौमित्र, हे सगळं बोलणं तुझ्यासाठी खूप सोपं आहे.
तुझं बालपण खूप हेल्दी गेलं ना, खूप चांगलं नॉर्मल बालपण गेलंय तुझं, तसं माझं नाहीये. त्यामुळे मी नाही असा विचार करू शकत. मला ना कधी कधी हेवा वाटतो तुझा, तुला मिळणाऱ्या या डब्याचा. आणि मला तुझा. तुझे असं जेलस बिलस झालीस की असं डायरेक्ट सांगतेस ना, मला त्या गोष्टीचा खूप हेवा वाटतो. चिअर्स फॉर हेवा. चिअर्स. म्हणजे आता ग्रुप मधल्या कोणीच तू आणि रेणू बद्दल काही बोललं नाही पाहिजे. रेणूला तसं काहीच वाटत नाही तुझ्याबद्दल. आदिल, हे बघ, मला समजतंय तुला काय वाटतंय ते. झाडांना पाणी घातलं किती वाढतात, माणसांना पाणी घातलं ना किती फक्त ओली होत. आय नो बाबा, पण हे बघ, तू असा विचार कर, जर रेणूला खरंच त्रास होत असेल तर आपल्या चिडवण्याचा. आणि कम ऑन यार, आपल्या ग्रुप मधली लोक पण जरा जास्तच करतात. आदिल, हे बघ, मी असं नाही म्हणत आहे की रेणूला कधीच तुझ्याबद्दल काही वाटणार नाही, पण समजा तिला काही नाही वाटलं तर तुला तिला कायमचं हरवायचंय की एक मैत्रीण म्हणून तुला ती हवी आहे? गुड डिसिजन. सो ऐक, मला ना आजच एक महान फिलॉसॉफर श्री बाबा मीत देवजी यांनी सांगितलंय, रिलेशनशिप मध्ये ना प्रत्येकाला जे पाहिजे ते करता आलं पाहिजे, जे आवडतं ते, कुठलंही कंपल्शन असता कामा नये. काय होतं, जर कंपल्शन आलं ना तसं जखडल्यासारखं वाटतं. आता समजा जर रेणूला असं वाटत असेल तर, म्हणजे मला असं वाटतं की तिला जर स्पेस हवी आहे तर आपण तिला स्पेस देऊयात आधी. का? करेक्ट. आणि तर ते कदाचित हे बघ, काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही हे? काय माहिती, गॉसिपचा खुराक मिळालेला दिसत नाहीये. काय काय इशू, गॉसिप नाही मिळालं? ए थांब थांब थांब, मी ना ताट घेऊन येते आणि तुला जरा गॉसिप वाढते. लोक कशी खाल्लं नाही की अस्वस्थ होतात, तसे लोक गॉसिप नाही की अस्वस्थ. ये इशू, ये की तुला गॉसिपचं विटॅमिन देते. जाऊ दे, मला बोलायचंच नाही कोणाशी असता. अगं खरंच गेली का? नीट भांड. ऑल द बेस्ट. हॅलो, तू फोन केला होतास का? हो, मी फोन केला होता कारण